अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. सरकारच्या वेळकाढूपणामुळे शिक्षकांचे आंदोलन चिघळले, शिक्षक व पोलिसांच्या झटापट. वाढीव टप्प्याचा GR काढावा, तसेच संच मान्यतेचा आदेश रद्द करावा अशा अनेक मागणीसाठी शिक्षकांनी उपसंचालक कार्यालयासमोर गेली 56 दिवस आंदोलन करत आहेत. याआधी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी अनेक आंदोलने केली, मात्र अद्यापही शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्याने आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी शासनाला दिला होता. यावेळी शिक्षकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी शिक्षकांना ताब्यात घेतले असून शिक्षकांच्यात व पोलिसांच्यात झटापट झाली. यावेळी शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, आज महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीच्या आंदोलनाचा 56वा दिवस आहे. गेल्या 55 दिवसापासून महाराष्ट्र शासनाने आमच्या मागण्यासंदर्भात कोणताही ठोस असा निर्णय घेतलेला नाही. फक्त त्यांनी आश्वासन देण्याचं काम शासनाने केलं. त्यामुळे आम्ही शासनाला अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही 24 तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर 25 तारखेला आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत. सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असते. शासनाने वाढीव टप्प्याचा GR तात्काळ काढावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिक्षकांनी यावेळी दिला. यावेळी शिक्षक नेते दादा लाड म्हणाले, गेले 56 दिवस आमचं आंदोलन सुरू आहे. कायम विनाअनुदान कृती समितीचे आमचे राज्याचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली इथं कोल्हापुरात सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातील हे आंदोलन सुरू आहे. मात्र कोल्हापूरमध्ये त्याची तीव्रता जास्त आहे. नांदेड, नाशिक, बीड या जिल्ह्यातून बरेचसे मंडळी देखील या ठिकाणी या 56 दिवसामध्ये येत आहेत आणि आमचा सहनशीलता अंत झालेला आहे. म्हणून आमच्या बंधू भगिनींनी शेवटी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र पोलिसांनी त्यांना त्यापासून परावृत्त करून पोलीस गाड्यामध्ये आमच्या लोकांना पकडून त्यांनी घेऊन गेलेले आहेत. असो, जरी तुम्ही पोलीस गाडीतून आम्हाला घेऊन गेला असाल तरीही आमचं आंदोलन थांबणार नाही. जोपर्यंत शासन पुढचा टप्पा वाढ देत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही. यावेळी शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, प्रमोद पाटील, बाळ डेळेकर, अरविंद पाटील, सुभाष खामकर, युवराज पाटील, अनिल लायकर आदींसह शेकडो शिक्षक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.